श्री नवनाथ सिद्धाय नमो नमः। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या वरद भक्ती आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला चातुर्मासामध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। चातुर्मासामध्ये हे जे 4 महिने आहेत, आषाढ शुद्ध एकादशीपासून तर कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत, याला पवित्र असं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे। तर चला जाणून घेऊया चातुर्मासामध्ये आपण काय केले पाहिजे आणि काय करू नये। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चातुर्मासात या 4 महिन्यामध्ये प्रत्येकाने दररोज पहाटेच उठून स्नान करावे, नंतर देवदर्शनासाठी जवळच्या मंदिरात जावे, मोकळ्या हवेत थोडे फिरून यावे, देवपूजा, चांगल्या धार्मिक ग्रंथाचे वाचन, पारायण, कथा कीर्तन, पुराण श्रवण, नामस्मरण, सत्संगती, दान हे गरजू गृहस्थांनाच देणे महत्त्वाचं आहे, ज्याला सतपात्री दान असं म्हणतात। काही योग्य ती व्रत किंवा नियम हे प्रकृती आणि परिस्थिती पाहून करावे। गोसेवा, प्राण्यांवर प्रेम इत्यादी गोष्टीही निष्ठापूर्वक कराव्यात। दररोज धार्मिक ग्रंथ वाचन किंवा देवाची आराधना, उपासना, खाण्यापिण्यावर आणि झोपेवरही नियंत्रण ठेवावे। तोंडाने अखंड नामजप करावा। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंवर नियंत्रण ठेवून व्रतस्थपणे वागावे। या चातुर्मासात प्रकृतीच्या दृष्टीने पुढील वस्तू वर्ज्य कराव्यात, ज्यामध्ये मसूर, मांस, कांदे, वांगी, लोणचे, चिंच, इडलिंबू, घेवडा, पावटे, चवळी, मुळा, पपई, डाळिंब, आवळे इत्यादी। काही स्त्रिया चातुर्मासामध्ये धरणे पारणीचे व्रत करत असतात, म्हणजे 1 दिवस जेवण आणि 1 दिवस उपवास। काही जणी तर दररोज एकदाच जेवणाचे एकभुक्त व्रत करत असतात। काही जण 4 महिने फक्त एकच धान्य खातात। या काळात तिखट, मीठ, वातुळ पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, दुसऱ्याला राग येईल असे बोलणे, अप्रिय असत्य भाषण ह्या गोष्टी वर्ज्य कराव्या व व्यसनांचा त्याग करावा। आणि केलेली व्रते आणि केलेली दाने यांची वाच्यता करू नये। देवाचा प्रसाद दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतः खाऊ नये। अशा प्रकारे विविध व्रतवैकल्ये चातुर्मासामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये करण्याची परंपरा आहे। माझ्या वरद भक्ती या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला मी आजपासूनच क्रमशः प्रत्येक व्रत त्याची व्यवस्थित अशी माहिती आपणास सांगणार आहे। आणि चातुर्मासामध्ये वर्षभरामध्ये इतर वेळी आपण केलेली भगवंताची जी सेवा आहे त्यापेक्षा द्विगुणित असं फल, पुण्यफल, अक्षय पुण्य या चातुर्मासामध्ये केलेल्या आध्यात्मिक साधनेने प्राप्त होत असते। धन्यवाद। नवनाथ सिद्धाय नमो नमः।